नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RD एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब करा। आज आपण बेसिक गणित यामध्ये सर्वप्रथम लसावी, मसावी, लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य, महत्तम साधारण विभाज्य, मसावी आणि शतमान, वर्गमूळ, घनमूळ, समीकरण, दशांश अपूर्णांक याविषयी माहिती पाहणार आहोत। आणि बेसिक गणितामध्ये ह्या गोष्टी आपल्याला नेहमी याचा उपयोग होत असतो। लसावी काढायची असेल, मसावी काढायची असेल, शतमान, वर्गमूळ, घनमूळ, समीकरण आणि दशांश अपूर्णांक। तर सर्वप्रथम आपण लसावी कशी काढतात ते आपण पाहणार आहोत। आता समजा आपल्याला लसावी काढताना 10, 15 आणि 20 या संख्येचा लसावी काढायचा आहे, म्हणजे LCM। तर काय करायचं आहे, 10, 15 आणि 20 असं लिहायचं आहे आणि याच्यामध्ये ही रेषा ओढून आता 10, 15, 20 याचे विभाज्य समजा सुरुवात आपल्याला 2 पासून करायची आहे। इथे 2 लिहायची आहे, 2नी भाग द्यायचा आहे। तर 2नी 10ला 5चा भाग बसतो, 2×5 = 10। 15ला नाही बसत म्हणून 15 तसेच लिहायचे आहे। 20ला बेद आहे 20। परत अशी रेष ओढायची आहे आणि इथे परत या 10ला भाग जातो म्हणून 2नी भाग जातो। आता पहा 5ला जात नाही म्हणून 5 तसेच ठेवायची आहे, 15 तसेच ठेवायची आहे, 10ला 2×5 = 10। परत अशी रेष ओढायची आहे। आता 5, 15 आणि 5, तर याच्यामध्ये 15ला आता 3, 2नी भाग जाणार नाही म्हणून 3नी 15ला भाग जातो, 5ला नाही जात, 5 तसेच ठेवायचे। 15ला 3 × 5 = 15 आणि 5 तसेच ठेवायचे। आता 5नी भाग जातो याला, इथे 5 लिहायचे, 5 × 1 = 5, 5 × 1 = 5 आणि 5 × 1 = 5 म्हणून लसावी बरोबर 2 × 2 × 3 × 5 आणि याचा जो गुणाकार येईल तो लसावी येईल 2 × 4 = 4, 3 = 12, 12×5 = 60, 60 हा त्याचा लसावी येईल 10, 15 आणि 20चा। आता आपण याच संख्येचा मसावी काढू। मसावी काय करायचं आहे, 10चे अवयव पाडायचे आहे, 2 × 5, त्याच्यानंतर 15चे अवयव। मसावी आपल्याला 10, 15 आणि 20 या संख्येचा काढायचा आहे। तर 10चे अवयव 2 × 5, तसंच 15 या संख्येचे अवयव 3 × 5, त्यानंतर 20 या संख्येचे अवयव, याचे जर मूळ अवयव काढायचे असले तर 2 × 2, 2 × 4, 4 × 5, 4×5 = 20
आता याच्यामध्ये काय करायचं आहे की 5 हा सामायिक विभाजक येतो. मसावी आपल्याला काढायची आहे. सामायिक अवयव याच्यामधला तिन्ही संख्येतला 5 येतो, म्हणून मसावी हा 5 येईल. अशा प्रकारे आपण लसावी आणि मसावी काढायची आहे. आता यानंतर आपण बॉडमास याविषयी पाहणार आहोत. बॉडमासवरती उदाहरणं सोडवताना एक लक्षात ठेवायचं आहे की याच्यानुसार सोडवायचं आहे. बी म्हणजे ब्रॅकेट कंस, ओ ऑर्डर म्हणजे घातांक, वर्ग आणि वर्गमूळ, डी म्हणजे डिव्हिजन भागाकार, एम मल्टिप्लिकेशन गुणाकार, ए म्हणजे ॲडिशन बेरीज करायची, त्याच्यानंतर एस सबट्रॅक्शन वजाबाकी करायची. आता याच्यामध्ये उदाहरण आपण एक उदाहरण घेऊ. समजा की 5 अधिक 3 गुणिले 4 चा वर्ग वजा 3 हे उदाहरण आपण या बॉडमासनुसार सोडवू. कसं सोडवायचं ते बघा की 5 अधिक 3 गुणिले, आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला ब्रॅकेट सोडवायचं आहे म्हणजे कंस. तर कंसामध्ये बघा 4चा वर्ग 16 वजा 3 म्हणजे 5 अधिक 3 गुणिले कंसात 16 वजा 3 बरोबर. हे बघा आता 5 अधिक 3 गुणिले कंस सोडून घ्यायचा 16 वजा 3 म्हणजे 13. यानंतर हे बघा आता 5 अधिक गुणाकार करून घ्यायचा आता 33 39 बरोबर. आता बेरीज 5 अधिक 39 बरोबर 44. अशा प्रकारे बॉडमासनुसार हे उदाहरण सोडवायचं आहे. आता हे झालं पहिलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण सोडवू आपण. आणखी एक उदाहरण घेऊ. याच्यामध्ये हे बघा 12 अधिक 4 भागिले 2 गुणिले 3 वजा 6. आता हे बॉडमासनुसार कसं सोडवायचं ते बघा. BODMAS याच्यानुसार. आता याच्यामध्ये ब्रॅकेट नाही आहे, मग काय करायचं. आता इथे भागाकार आहे डिव्हिजन, तर 12 अधिक 4 भागिले 2 आहे गुणिले 3 वजा 6. मग 12 अधिक भागाकार करायचा, हा 4ला 2नी भागायचा आहे, ते येतात 2 गुणिले 3 वजा 6. यानंतर काय करायचं आहे की गुणाकार करायचा आहे म्हणजे 12 अधिक 6 वजा हे 6 बरोबर. गुणाकार नंतर आता ॲडिशन आहे इथे म्हणजे बेरीज करायची आहे. 12 आणि 6 18 वजा 6. आता वजाबाकी करायची आहे. आता 18 वजा 6 बरोबर ते येतात 12. अशा प्रकारे आपण बॉडमासनुसार सुद्धा उदाहरण कशा सोप्या पद्धतीने सोडवायचं ते मी तुम्हाला सांगितलं. आता आपण वर्गमूळ कसं काढतात ते बघू. त्यानंतर घनमूळ. वर्गमूळ काढताना त्याचे मूळ अवयव आपल्याला पाडायचे आहे. समजा 256 ही संख्या आहे. 256चे अवयव पाडायचे आपल्याला म्हणजे 2 गुणिले 2 पासून सुरुवात करायची. 2 गुणिले किती 128 बरोबर 256. आता हे 2 जसेच तसे लिहायचे. परत या 128ला 2नी भाग जातो म्हणजे 2 गुणिले 64 बरोबर. आता हे 2 गुणिले 2 लिहून घ्यायचे. परत 64चे अवयव पाडायचे आहे. आता 64चे असे अवयव पाडायचे की याच्यामध्ये सुद्धा 2 सारख्या संख्या येतात. 8 गुणिले 8 8 64. आता वर्गमूळ पाडताना
दोन सारख्या संख्येची जोडी घ्यायची आहे. मग त्या जोडीपैकी एक अंक आपल्याला घ्यायचा. समजा 2 16 आणि हे 2 16 म्हणजे 16 गुणिले 16 हे दोन सारखे अवयव येतात. मग या दोन सारखे अवयव जर आले, ही जोडी घेतली म्हणजेच यातले एक 16 घ्यायचे आहे, म्हणजेच ते 256चं वर्गमूळ येते. म्हणून वर्गमुळात 256 बरोबर 16. म्हणून 256चं वर्गमूळ 16 येते. हे झालं वर्गमूळ काढण्याची पद्धत. आता आपण घनमूळ काढू. आता घनमूळ काढताना 216चं घनमूळ या संख्येचं घनमूळ काढू आपण. आता घनमूळ काढताना 3 सारख्या संख्या शोधायच्या आहे अवयव पाडताना. तर पहिल्यांदा 216चे मूळ अवयव आपण पाडू. म्हणजे 2 गुणिले 216च्या निम्मे समजा 108 आहे, म्हणजे 2 गुणिले 108 बरोबर 2 गुणिले परत 108ला 2नी भाग जातो, 2 गुणिले 54 परत हे 2 गुणिले 2 गुणिले 54ला भाग जातो 27चा, म्हणजे 2 गुणिले 27. त्यानंतर आता हे बघा याच्यामध्ये 3 वेळा 2 आले. मग असं शोधायचं घनमूळ काढताना आणखी 3 संख्या याच्यामध्ये सारख्या येतात का ते बघायचं आहे. आता ही 27 आहे समजा, तर 27 म्हणजे 3 गुणिले 3 9 9 त्रिक 27, म्हणून हे 3 वेळा 2 लिहायचे आहे. आणि परत हे 27 म्हणजे 3 त्रिक 9 त्रिक 27, म्हणजेच ह्या 2ला हे 3 2 आणि 3ची एक जोडी, परत या 2 आणि 3ची एक जोडी आणि 2 आणि या 3ची जोडी, म्हणजे 2 त्रिक 6 गुणिले 2 त्रिक 6 गुणिले 2 त्रिक 6, म्हणजे 3 वेळा हे 6 6 येतात. 6 गुणिले 6 गुणिले 6, मग या 3 सारख्या संख्या आल्या 6 6 6, म्हणून घनमुळात 216 बरोबर 6, म्हणून 216चं घनमूळ 6 येते. आता आपण एकचल समीकरण कसं सोडवतात ते बघू. समजा हे एक उदाहरण आहे, x अधिक 5 बरोबर 12. आता एकचल समीकरण सोडवताना आपल्याला चलपदाची किंमत काढायची आहे. आता चलपद काढताना हे बघा याच्यामध्ये x अधिक 5 बरोबर 12 आहे, म्हणजे डाव्या बाजूला अधिक आहे. आता हे जे अधिक 5 आहे त्याचं आपण पक्षांतर जर केलं, म्हणजे उजव्या बाजूला जर नेले, अधिक असले तर वजाबाकी करायची, म्हणजे हे उजवीकडे वजा होतील, आणि इथे वजा जर असले तर उजवीकडे नेताना ते अधिक होतील. आता इथे x अधिक 5 आहे, म्हणून x बरोबर काय करायचं आहे, हे 12 उजवीकडे जसेच तसे हे 5 जे आहे ते आपण डावीकडून उजवीकडे जर नेले तर ते वजा होतील, म्हणजे x बरोबर 12 वजा 5 बरोबर 7. अशा प्रकारे हे समीकरण आपण सोडवू शकतो. तसंच दुसरं उदाहरण आहे यातलंच. समजा की 5x बरोबर 40 आहे. आता इथे 5 गुणिले x आहे बरोबर 40. आता गुणिले असलं की भागाकार करायचा, म्हणजे चलपद काय आहे इथे. आता इथे 5 गुणिले x बरोबर 40 आहे, म्हणजे x बरोबर 40 भागिले 5 करायचा आहे, म्हणजे x बरोबर किती येतील 8. 5 8 40. अशा प्रकारे आपण हे एकचल समीकरण सोडवू शकतो. त्यानंतर शतमानात जर रूपांतर करायचं असेल, शतमानात रूपांतर, आता म्हणजे दिलेल्या संख्येचं 100च्या प्रमाणात रूपांतर करणे हे आपण बघू. समजा म्हणजे एका विद्यार्थ्याला गणितामध्ये 80 पैकी 40 गुण मिळाले,
तर याचं शतमानात आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर शतमानात आपल्याला रूपांतर करायचं आहे. मग शतमानात रूपांतर करायचं असेल तर काय करायचं आहे, समजा 80 पैकी किती गुण मिळाले, 40. मग आपल्याला 100 पैकी किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग काय करायचं आहे, आता इथे हे बघा, हे 0 आणि हे 0 कमी होते. 100 वरचं 1 0 आणि या 80 वरचं 1 0. आता या 8 आणि 40ला भाग जातो. 8 पंचे 40. मग बरोबर हे 5 गुणिले आणि हे 10 म्हणजे किती, 8 पंच हे 5 10 50. अशा प्रकारे त्याला 50% गुण मिळाले. तर अशा प्रकारे आपण शतमानात रूपांतर करू शकतो. आता याच्यामध्ये दुसरं उदाहरण आहे. समजा 8 अपूर्णांकाचं शतमानात रूपांतर करू आपण. 8/20 याचं शतमानात रूपांतर करायचं आहे. समजा शतमानात रूपांतर करू आपण. आता हे बघा, 8/20 गुणिले 100. मग हे बघा, या 100ला या 20ने भाग जातो. 20 पंच 100 बरोबर 8 गुणिले 5 बरोबर 8 पंच 40. अशा प्रकारे 8/20चे शतमानात रूपांतर ते येते 40%. यानंतर आपण अपूर्णांकाची बेरीज कशी करतात ते बघू. अपूर्णांकाची बेरीज. समजा 1/2 आणि 1/3 हे 2 अपूर्णांक आहे. याची बेरीज आपल्याला करायची आहे. तर सर्वप्रथम आपण याची काय करू, आपण लसावी काढू. लसावी म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 6 येतात, 3च्या पाड्यामध्ये सुद्धा 6 येतात. म्हणून याचा छेद समान करू आपण. छेद समान जर करायचा असेल तर 2 गुणिले 3 6 येतात. म्हणजे या छेदाला 3ने गुणलं म्हणून या अंशाला पण 3ने गुणायचं. यानंतर हे 3 आहे म्हणजे याचा छेद 6 हा समान केला आपण. आता 3ला मग कितीने गुणायचं, 3 दुणे 6. मग या अंशाला सुद्धा 2ने गुणायचं. म्हणजे हे 3 दुणे 6 आणि 3 दुणे 6 हा याचा लसावी आला. मग याचा गुणाकार येतो 1 गुणिले 3 3 अधिक दोघांचा छेद समान झाला 6. 1 गुणिले 2 2 बरोबर. आता 3 अधिक 2 5 छेद 6 हे या अपूर्णांकाची बेरीज आली. अशा प्रकारे अपूर्णांकाची बेरीज आपण करू शकतो. यानंतर आणखी एक उदाहरण आहे. समजा की दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. समजा 4.5 आहे आणि 3.25 आहे. या अपूर्णांकाची बेरीज आपल्याला करायची आहे. आता 4.5 म्हणजे 4.5 म्हणजे 4.5 पाचावरती हा 0 असतो अधिक 3.25. आता या दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. मग हे 4.50 अधिक 3.25 म्हणजे याची बेरीज करायची आहे. 5 5 आणि 2 7 दशांश 4 अधिक 3 7. अशा प्रकारे याची बेरीज 7.75. अशा प्रकारे हे बेसिक गणित आपण शिकलो.